मराठी वर्षाच्या शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी म्हणजेच हुताशनी पौर्णिमा किंवा मग शिमगा या नावाने ओळखली जाते। तर ही होळी आपण का साजरी करतो किंवा होळीची जी पूजा आहे ती कशा पद्धतीने करावी याविषयीची संपूर्ण पौराणिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। होळी म्हणजेच अपवृत्तींना नष्ट करून त्यावरती विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करण्यासाठीच आपण हा सण साजरा करतो। खरं तर जुने जे वाईट असेल ते सोडून द्यावे आणि नवीन येणाऱ्या गोष्टीसाठी त्यांच्या स्वागतासाठी आपण सिद्ध होऊ हा या सणामागचा उद्देश आहे। सृष्टी ही तर या काळात बदलत असते। वृक्ष आपली जीर्ण झालेली जुने पाने त्यागून नवीन धारणा करीत असते। जुने जाते आणि तेव्हाच नवीन येते, म्हणूनच या सणाला महत्त्व आहे। या दिवसांमध्ये अनेक झाडांना मोहर आलेला असतो। फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमी पर्यंत 5 ते 6 दिवसात, कुठे 2 दिवस तर कुठे 5 दिवस हा उत्सव खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो। तर आता आपण जाणून घेणार आहोत की होळी कशी साजरी करावी, याचा इतिहास काय किंवा मग याची पूजा विधी काय। तर होळीबाबत अनेक मान्यता आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही होळी साजरी केली जाते। काही ठिकाणी याला होलिका दहन म्हटलं जातं, काही ठिकाणी लोहरी म्हटलं जातं, तर काही ठिकाणी होळी तर काही ठिकाणी शिमगा, अशा अनेक नावांनी वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो। काही वर्षापर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चकोल्या म्हणजेच गोऱ्या असलेल्या दिसायच्या। जसा जसा काळ बदलत गेला तसं त्यावेळी 2 होळ्या पेटायच्या, पण आता एकच होळी पेटवली जाते। एक छोटी होळी आणि एक मोठी होळी। होळीच्या साधारण 15-20 दिवस अगोदर या चकोल्या म्हणजेच शेणाच्या गोऱ्या घरातील लहान मुलं शेण गोळा करायची आणि त्या चकोल्या म्हणजेच गोऱ्या तयार करायची। होळी येईपर्यंत या चकोल्या खणखणीत वाळलेल्या असायच्या। मग नारळाच्या दोरीत त्या चकोल्याहून त्यांची एक छान अशी माळ तयार करायची। एका माळेत साधारण 20-25 चकोल्या असायच्या। आई बहिणीसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची। त्यावेळी मग या चकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या। दुसऱ्या दिवशी या जळालेल्या पण धग कायम असलेल्या चकोल्यावरती पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने अंघोळ करायची, असं शास्त्र होतं। तर या होलीच्या पाण्याने जर आपण अंघोळ केली किंवा त्या गोऱ्यावरती आपण काही भाजून खाल्लं किंवा त्याची जी विभूती आहे ती जर आपल्या कपाळावरती लावली तर आपल्या बाहेरची कुठलीही बाधा होत नाही, अशी त्यामागची पौराणिक कहाणी होती। होलिका दहन याची पूजा कशा पद्धतीने केली जाते, तर होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते। होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसून पूजा करण्यात येते। होलिकेस 4ही बाजूने 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते। शुद्ध पाणी, अन्य पूजा साहित्य म्हणजेच जो पुरणपोळीचा नैवेद्य तयार केलेला आहे, गंध, फूल, अक्षदा, पुष्पमाळ किंवा मग सगळ्यात महत्त्वाची पुरणपोळी, नारळ किंवा जो हार म्हटला जातो, साखरेच्या गाठी किंवा काही ठिकाणी याला हार म्हटलं जातं, हा संपूर्ण नैवेद्य हा होळीमध्ये टाकला जातो, म्हणजेच होळीला अर्पण केला जातो, त्याची आहुती दिली जाते। आणि नवीन धान्याचा अंश जसे गहू, चणे किंवा गव्हाच्या लोंब्या यांची सुद्धा आहुती या होळीच्या पूजनामध्ये दिली जाते। तर होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते आणि होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे हा नियम आहे। चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही। सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये अशी पुराणामध्ये मान्यता आहे। होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो असं म्हटलं जातं।
आणि ही प्रथा पूर्वीपासून पाळली जाते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो अशी मान्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी होलिका दहन झाल्यानंतर ती जी रक्षा असते तर ती घरी आणली जाते आणि सगळ्या लहान मुलांना किंवा घरातील व्यक्तीला लावली जाते. तर एवढी सगळी आपण पूजा विधी करतो तर ती केव्हापासून सुरुवात झाली किंवा या होलिका दहनाची नेमकी पौराणिक कथा काय आहे? तर पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःला देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा महान भक्त होता. तो भगवान विष्णूखेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे. खरं तर राक्षसाच्या कुळामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला येणं हेच मोठी आश्चर्याची गोष्ट. यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधित व्हायचे. भक्त प्रल्हादाचे वडील म्हणजेच हिरण्यकश्यपू अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला आपल्या मांडीवरती बसवून अग्नीत प्रवेश करण्याचा आदेश दिला. कारण होलिकेला अशी मागणी होती किंवा तिला असं वरदान होते की ती अग्नीमध्ये जळू शकत नाही किंवा तिला अग्नी स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे होलिकेने भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी चिता पेटवली आणि त्या चितेवरती होलिका भक्त प्रल्हादाला मांडीवरती घेऊन बसली. होलिकेस आगीचे तिला काहीच नुकसान होणार नाही असा तिला पूर्ण विश्वास होता. मात्र भगवान विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद अग्नीतून वाचला आणि होलिका त्यात आगीत जळून भस्म झाली. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा म्हणजेच होलिका दहनाचा. असे मानले जाते की या दिवशी वाईट प्रवृत्तीचा नाश होतो आणि वाईटवरती चांगल्या प्रवृत्तीचा विजय मिळतो. म्हणून या होळीमध्ये वाईट घटना किंवा वाईट गोष्टी अर्पण केल्या जातात आणि चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या जातात. आसपासची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही नकारात्मक वस्तू आहेत त्या सुद्धा होलिकेमध्ये दहन केल्या जातात, जेणेकरून वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा आणि चांगल्या गोष्टी आत्मसात व्हाव्या. म्हणूनच या होलिका दहनाची जी कहाणी आहे किंवा होलिका दहन जे आहे ते केले जाते आणि भक्त प्रल्हादापासूनच ह्या होळीचं महत्त्व वरचेवर वाढत गेलं. त्या काळापासून आजपर्यंत आपण ही प्रथा जपत आलेलो आहोत आणि हिंदू धर्मामध्ये होलिका दहन किंवा होळी याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. ही होळी ग्रामीण भागामध्ये खूपच चांगल्या पद्धतीने साजरी केली जाते. कारण होळीच्या अगोदर किमान 10 ते 15 दिवस या होळीची जी काही व्यवस्था आहे किंवा सर्व साहित्य जमा करायला लागतात. गावातील अगदी लहान थोरा मोठ्यांपासून संपूर्ण गोऱ्या एकत्र केल्या जातात. प्रत्येकाच्या घरून या गोऱ्या दिल्या जातात आणि गावामध्ये मध्यंतरी एकच मोठी होळी केली जाते. संपूर्ण गावातील नैवेद्य या होळीला अर्पण केला जातो आणि या दिवशी शिमगा रे शिमगा किंवा मग होळी रे होळी पुरणाची पोळी अशी म्हणून बोंब सुद्धा मारली जाते. तर यामागचा उद्देश जो आहे तो वाईट प्रवृत्तीचा नाश होऊन चांगल्या प्रवृत्तीचा विजय व्हावा किंवा ज्या काही आपल्या परिसरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट व्हावी आणि सकारात्मक ऊर्जेचा जास्तीत जास्त वाढ व्हावा, यासाठीच ही शिमगा किंवा होळी किंवा होलिका दहन हे केलं जातं. तर ही संपूर्ण होलिका दहनाची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.